नक्कीच परमेश्वर आपल्या सर्व भारत देशाचं संगोपन करावं, सांभाळ करावं आणि आतंकवादी हल्ल्याचा आम्ही ख्रिश्चन म्हणून या ठिकाणी निषेध पण व्यक्त करतो आणि या ठिकाणी सांत्वन पण त्या लोकांसाठी प्रार्थना पण या ठिकाणी आम्ही करत आहोत. आपण प्रार्थना करतो. स्तुती धन्यवाद परमेश्वरा, सुंदरशा वेळेबद्दल स्तुती आणि धन्यवाद करतो माझ्या देवा. विशेष करून प्रार्थना करतो परमेश्वरा, काश्मीरमध्ये घडलेली जी काही घटना आहे माझ्या देवा, ही अतिशय निंदनीय अशी घटना आहे माझ्या परमेश्वरा. प्रार्थना करतो माझ्या भारत देशाला तू सांभाळ, माझ्या भारत देशासोबत तू राहा परमेश्वरा. लागणाऱ्या सर्व गोष्टी परमेश्वरा तू जाणतोस. जे कोणी शत्रू असतील परमेश्वरा, तर शत्रूचं सर्व बंदोबस्त आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये करीत आहोत परमेश्वरा. सर्व आतंकवादी हल्ले परमेश्वरा या भारत देशापासून दूर व्हावे कसं कर माझ्या देवा. अद्भुतरित्या परमेश्वरा भारत देशाचं संरक्षण कर परमेश्वरा. अद्भुतरित्या काश्मीरचं तू संरक्षण कर माझ्या देवा. ज्या आप्तजनांची परमेश्वरा प्रमुख घरातले प्रमुख वारलेले आहेत परमेश्वरा, त्या प्रत्येक कुटुंबासाठी मी प्रार्थना करत आहोत माझ्या देवा. अद्भुतरित्या त्यांच्यासोबत तू राहा परमेश्वरा, त्यांचं सांत्वन तू कर माझ्या देवा. आणि लागणाऱ्या सर्व गरजा सर्व अडचणी परमेश्वरा नासुनेश ख्रिस्ताच्या नावामध्ये परमेश्वरा दूर व्हाव्यात असं तू कर माझ्या देवा. विशेष प्रार्थना करतो आमचं सर्व राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सर्व मंत्रिमंडळ परमेश्वरा या कठीण प्रसंगामध्ये परमेश्वरा घेण्यासाठी, योग्य निर्णय घेण्यासाठी लागणारी बुद्धी, चातुर्य, शांत परमेश्वरा त्या प्रत्येकाला तू प्राप्त होते मी तुझं प्रार्थना करतो परमेश्वरा. आमच्या भारतातील प्रत्येक नागरिकाला परमेश्वरा, प्रत्येक जाती धर्मातील लोकांना परमेश्वरा अद्भुतरित्या तू सांभाळ तुझं प्रार्थना करतो परमेश्वरा. आमच्यामध्ये ऐक्य असावं परमेश्वरा, आमच्या धर्मामध्ये ऐक्य असावं परमेश्वरा. आम्ही एकात्मतेमध्ये राहावं परमेश्वरा, तुझ्या स्तुती आणि आराधनेमध्ये राहावं परमेश्वरा. आणि अद्भुतरित्या परमेश्वरा अनेक जाती धर्माची लोक असताना सुद्धा आमचा भारत देश हा सुंदर आहे परमेश्वरा. या भारत देशासाठी मी प्रार्थना करतो परमेश्वरा. अद्भुतरित्या आमच्या भारत देशाला सांभाळ, भारत देशाच्या प्रत्येक नागरिकाला तू सांभाळ तुझं प्रार्थना